हरे राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा
विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा माधव भरवा तू माधव भरवा तू हा विठ्ठल भरवा भरवा तू हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा भरवा माधव भरवा तू हा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि 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 जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम पुढे सरा जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय होय होय वार करी होय होय वार करी होय होय वार करी होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे होय होय वार करी होय होय वार करी होय होय वार करी होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पाहे पाहे रे पंढरी पाहे 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 रे पंढरी पाहे रे पंढरी काय करावी साधने काय करावी साधने काय करावी साधने काय करावी साधने फळ अवघेची तिने फळ अवघेची तिने फळ अवघेची तिने फळ अवघेची फळ अवघेची तिने अभिमान नुरे अभिमान नुरे अभिमान नुरे अभिमान नुरे अवघेची पुरे अवघे कोण अवघेची पुरे अवघेची पुरे काय करावी साधने काय करावी साधने काय करावी साधने काय करावी साधने फळ अवघेची तिने फळ अवघेची फळ अवघेची तिने फळ अवघेची
अवघेची तेने तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा बैसला सावळा विठू बैसला विठू बैसला सावळा विठू बैसला सावळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा विठू बैसला सावळा 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 काय करावी साधने 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 फळ अवघेची तिने फळ अवघेची तिने फळ अवघेची तेने फळ अवघेची विठोबार कुमाई विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 विठोबार कुमार कुमार कुमारी कुमार 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 जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार विठोबार जय होय होय वार करी 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 पाहे पाहे रे पंढरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने काय करावी साधने पुढं सरका पंढरी काय करावी साधने काय करावी साधने होय होय वार
काय करावी साधने पाहे पाहे रे पंढरी पाहे रे पंढरी काय करावी साधने काय करावी साधने फळावा घे चितेने भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज प्रभुरा
भगवान पवन सुत हनुमान की जय विठला 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 बोला कुंडली हरी भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु महाराज की जय पवन हनुमान चतुर्भुज महाराज की जय ब्रह्मसूत्रादि गीताख्य शास्त्रे शिवा आमनान्ते सदा मस्य कीर्ति श्रोत्रिया व्यासदेव ऋषिवर्या तथा विठ्ठलं तं नमामि प्रभुं सर्वदा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम दूसरे चरण संतारिया दूसरे चरण संतारिया त्यांच्या कृपादान कधी तामितारू त्यांच्या कृपादान कधी तामितारू दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादान कधी नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जनकसुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निदान की ताके जुगुपद कमल मनावो जासु कृपा निर्मल मती पावो मंगल भवन मंगलहारी द्रवभु सुदशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगलहारी जय हो मा सहित यही जपत पुराणी विठला विठला कुंडली कवरवारी विठ्ठल
वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघे चितेने. अभिमान नुरे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळ अवघेची देणे. तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा, जय हो. विठू बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची तिने. विठ्ठला विठ्ठला होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची तिने. गेली अनेक वर्षापासून सुरू असलेला श्री वारकरी प्रबोधन महासमिती आयोजित पांडुरंगाचा पालखी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे तो याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये सर्व वारकरी मंडळींच्या सहकार्याने संपन्न होत आहे. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांचे आशीर्वाद आहे. भगवान परमात्मा पांडुरंगाची कृपा आहे. सर्व साधू संतांचे आशीर्वाद आहे. आणि या आपणा सर्व मुंबईतील वारकऱ्यांचं, परिसरातील वारकऱ्यांचं, महाराष्ट्रातील वारकऱ्यांचं, महाराज मंडळींचं प्रेम, या सर्वांच्या सहकार्याने हा प्रतिवर्षी आपला मुंबईसारख्या महानगरीमध्ये विलक्षण पांडुरंगाचा पालखी सोहळा संपूर्ण होत असतो. आणि सर्वच मुंबई वारकरी मंडळी या पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याची वाट बघत असतात. कारण की मुंबई ही संपूर्ण व्यस्त नगरी आहे. मुंबईमध्ये माणसांना वेळ कमी आहे. मुंबईमध्ये माणसांना जागा कमी आहे. या कमी जागेमध्ये, कमी वेळेमध्ये आम्ही आमच्या प्रपंचामधला महिनाभर आम्ही पालखी सोहळ्याला देऊ शकत नाही. आम्ही ज्ञानोबा तुकोबारायांच्या बरोबर जाऊ शकत नाही. म्हणून श्री वारकरी प्रबोधन महासमितीला असं वाटलं की या माऊलीच्या वारीपासून, पांडुरंगाच्या वारीपासून, ज्ञानोबा तुकोबाराय सर्व संतांच्या वारीपासून हा पंढरपुरातील समाज वंचित राहू नये, यांनाही वारी घडावी. आंधळे महाराज पुढे या. आज ज्यांना दैनिक सामनाचा समाज प्रबोधनकार पुरस्कार आहे, महाराज संभाजीनगरहून या ठिकाणी सर्वांनी टाळी वाजवा. बसा. फार मोठे विद्वान महाराज आहेत. श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. आमची विनंती स्वीकारली, दैनिक सामनाची विनंती स्वीकारली, त्याबद्दल आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो. विठाला विठाला. मुंबईतील हा समाज वारीपासून वंचित राहू नये, त्या वारीचा आनंद माझ्या मुंबईकरांना मिळणार नाही का? त्या वारीचा आनंद कमी वेळामध्ये माझ्या मुंबईकरांना मिळणार नाही का? म्हणून श्री वारकरी प्रबोधन महासमिती नावाची एक संघटना स्थापन करून त्या संघटनेच्या माध्यमातून मिनी वारकरी सोहळा, आपल्या मुंबईच्या भाषेमध्ये बोलायचं म्हणजे एक दिवसाचा वारीचा कार्यक्रम आपण या मुंबई नगरीमध्ये आयोजित केला. पुन्हा हा कार्यक्रम कसा आयोजित करायचा? ज्ञानोबारायांचा पालखी सोहळा म्हणायचा का तुकोबारायांचा म्हणायचा? तुकोबारायांचा म्हणायचा का सावतोबाचा म्हणायचा? गोरोबाचा म्हणायचा का जनाबाईचा म्हणायचा? मनामध्ये विचार असा आला का सर्व संतांचं आराध्य दैवत भगवान परमात्मा पांडुरंग आहे, तर आपण या मुंबईमध्ये पांडुरंगाचा पालखी सोहळा का करू नये? विठाला विठाला म्हणून या पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याचं आयोजन मुंबईमध्ये केलं.
पुन्हा मुंबईमध्ये हा पालखी सोहळा कुठं संपन्न करायचा, कुठून कुठं सुरू करायचा. मग मुंबईमधलं आध्यात्मिक केंद्र भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राचं मंदिर कॉटन ग्रीनला आहे. का ज्या कॉटन ग्रीनमध्ये भगवान परमात्म्याच्या मंदिरामध्ये अनेक संत महात्म्यांची सेवा झालेली आहे. वैकुंठवासी गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर या ठिकाणी आलेले आहेत. वैकुंठवासी गुरुनाम गुरु रामचंद्र महाराज नागपूरकर या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे सर्व संत या ठिकाणी आले असताना ज्या अर्थी संत या ठिकाणी आले त्या अर्थी ही भूमी पवित्र आहे. सेवा करण्याकरता आले, भूमी पवित्र आहे. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्राच्या वास्तव्याने ही भूमी पवित्र झालेली आहे. त्याचं एक कारण, या मंदिरामध्ये सतत कीर्तन सुरू असतं, सतत भजन सुरू असतं, सतत हरिपाठ सुरू असतो. महिलांचा हरिपाठ, पुरुषांचा हरिपाठ, महिलांचं भजन, पुरुषांचं भजन, मराठीमधली कथा, हिंदीमधलं रामचरित मानस. म्हणजे जवळजवळ या कथेनी भजनानी ही जागा प्रसन्न झाली आणि भगवान परमात्मा सुद्धा प्रसन्न झाला. म्हणून भगवान परमात्म्याला असं वाटलं, अरे मी कॉटन ग्रीनला असताना दुसरीकडून कशाला सुरू करता, माझ्यापाशीच या विठ्ठला विठ्ठला. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. जय हो. भगवान परमात्मा प्रभू रामचंद्रांना असं वाटलं का हा सोहळा कॉटन ग्रीन पासून सुरू करावा. मग त्यानंतर ही श्री वारकरी प्रबोधन महासमिती कामाला लागली. अनेक कार्यकर्ते, कारण मुंबई काही एका जाग्यावर नाही, मुंबईतला वारकरी एका जाग्यावर नाही, गल्लोगल्लीमध्ये वारकरी आहेत, अनेक भजन मंडळ आहेत, पण प्रत्येकाशी संपर्क नाही. म्हणजे या माध्यमातून श्री वारकरी प्रबोधन महासमिती आणि मी स्वतः कामाला लागलो. मुंबई सर्व 6 महिने पिंजून काढली. प्रत्येक सप्ताह चालकांची भेट गेली, प्रत्येक सप्ताहामध्ये गेलो, प्रत्येक भजन मंडळामध्ये गेलो आणि सर्वांच्या कानावरती हा विषय घातला. वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचं वैभव आहे. वारकरी संप्रदाय वैभव संपन्न संप्रदाय आहेत. जगामध्ये अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत, पण वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय नाही. लक्षात आलं का? म्हण हे जर सर्व वारकरी एकत्र आले, जर या वारकऱ्यांनी जर पांडुरंगाचा पालखी सोहळा सुरू केला तर हा सोहळा जगामध्ये जाईल, जगाला आदर्श समजेल का नाही खरोखर वारकरी संप्रदाय काय आहे, वारकऱ्यांची भक्ती काय आहे हे लोकांना पाहायला मिळेल. विठ्ठला विठ्ठला मी खोटं सांगत नाही, तुम्हाला खरं सांगतोय. मी भारताचा महामंत्री आहे, पण या पांडुरंगाच्या पालखी सोहळ्याची चर्चा सर्व आखाड्यामध्ये आहे, सर्व संतांमध्ये आहे, सर्व भारतभर आहे. लोक जरी इथं येत नसतील तरी लोक आपल्या घरी सुद्धा बघितल्याशिवाय राहत नाही. म्हणून हा असणारा 1 दिवसीय पालखी सोहळा या ठिकाणी सुरू केला. 24वे वर्ष, म्हणजे जवळजवळ आपले 2 तप झाले. परमार्थ म्हटलं का माणसाचं तप असलं पाहिजे, संसार म्हटलं का माणसाची पत असली पाहिजे. ज्याची संसारामध्ये पत आहे त्याचा संसार आहे, आणि ज्याचं परमार्थामध्ये तप आहे त्याचा परमार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला तपे विना दैवत, तपे विना दैवत, विद्या विना प्राप्त, तपे विना दैवत, तपे विना दैवत. Oh!
बसलं पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या वारीमध्ये एक तप नाही. इथं 3 प्रकारची तप होतात. ज्या वारीमध्ये कायिक तप होतं, ज्या वारीमध्ये भजनाच्या माध्यमातून वाचिक तप होतं, ज्या वारीमध्ये मानसिक तप सुद्धा होतं. आता बघा ना, ही सकाळपासून आमची मंडळी दिंड्या घेऊन आली. ही नुसता निघली नाहीत, घरातून निघाली ना आली नाहीत. यांचं नियोजन महिन्यापासून चाललेलं आहे. किती वाजता निघायचं, किती वाजता उठायचं, कसं जायचं, कुठली लोकल पकडायची, कुठल्या गाडीने जायचं, म्हणजे हे संपूर्ण याचं नियोजन. म्हणजे यांच्या मनामध्ये असणारा पांडुरंगाचा पालखी सोहळा आज नव्हे वर्षभर चालू असतो. का हा पांडुरंगाचा पालखी सोहळा कधी होणार, कधी येणार, लक्षात आलं का? लागला टकळा पंढरीचा. सर्वजण वाट पाहतात. कायिक, वाचिक आणि मानसिक तप ज्या ठिकाणी होतात त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात आणि वारकऱ्यांची वारी म्हणतात. या सोहळ्यामध्ये कोण नाही आलं? पूजनीय वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर या सोहळ्यामध्ये चालले. जे महाराष्ट्राचं वैभव होतं. मी नेहमी सांगतो, आम्ही नामदेव महाराजांना बघितलं नाही, गाथा वाचली, नामदेवरायांचे अभंग वाचले, पण बाबा महाराजांचा आवाज ऐकला ना, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जेव्हा बाबा महाराजांचं कीर्तन होतं, मला असं वाटतं जसं नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग नाचत असेल ना, त्याप्रमाणे बाबा महाराजांच्या कीर्तनामध्ये पांडुरंग डुलत असेल, हा निश्चित माझा आत्मविश्वास. आमचे पूजनीय मोठे बाबा इथं आले, वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार या ठिकाणी आले, पूजनीय साखरे महाराज या ठिकाणी आले, म्हणजे पूजनीय भानुदास महाराज देगलूरकर या ठिकाणी आले. म्हणजे या सोहळ्याला सर्वच महाराज मंडळींची भेट म्हणत नाही, जगताप बाबा आशीर्वाद लाभले. विठाला विठाला विठाला. त्याच्यामुळे 24 वर्ष पालखी सोहळा टिकून आहे. 23 वर्ष झाले, हे 24वे वर्ष आहे. अजून तुम्हाला एक सांगतो, एवढ्या 23 वर्षामध्ये कधीच एकादशी आली नाही. 24व्या वर्षामध्ये एकादशी आली. म्हणजे ज्याची एकादशी 24व्या वर्षामध्ये आली, त्याची आपली तपश्चर्या व्यवस्थित चाललेली आहे. भगवान परमात्म्याला असं वाटलं, अरे ज्ञानोबाराच्या सोहळ्याला मी सुद्धा जातोय. कदाचित सांगता येत नाही, पंढरपूरचा पांडुरंग इथं सुद्धा आला असेल. दिसत नाही आपल्याला, आपल्याला पाहण्याची दृष्टी नाही, पण दिसत नाही. पांडुरंग या ठिकाणी आला असेल, तो म्हणत असेल, अरे माझ्या मुंबईतले वारकरी, याला वेळ नाही, कष्ट करणारी माणसं एवढं असून सुद्धा माझं भजन करतात. भगवान परमात्म्याला आनंद वाटला असेल, आणि कुठल्या कोपऱ्यामध्ये भगवान परमात्मा बसला असेल हे सांगता येत नाही. माझे भक्त गाते जेते नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाते जेते नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. माझे भक्त गाते जेते नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे, नारदामी उभा तेथे. कीर्तन आवरायचं आहे आपल्याला. पुढं पालखी निघायची आहे, पुढं पुरस्काराचा सोहळा आहे. योगिनाम हृदये रहो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद नहां वसामि वैकुंठी
भगवान परमात्मा म्हणला मी वैकुंठात नाही रे बाबा, मी स्वर्गामध्ये नाही रे बाबा. माझे भक्त माझे वारकरी भजन करतात ना, मी तिथं निश्चित आहे असं मी बोलत नाही. भगवंतांनी सांगितलं विठाला विठाला. बोला पुंडलिक हरी मी तिथं आहे. पण काय सांगू, मुंबई ही नगरी आहे महाराज. माणसाला असं वाटतं संसारामधल्या सर्व अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. एवढा मोठा ज्ञानोबा तुकोबाराचा संप्रदाय महाराष्ट्राचा स्वाभिमान असताना तरी माणसं वारकरी संप्रदायापासून बाजूला गेल्याशिवाय राहत नाहीत. मग कोणी यांच्या पाठीमागं लाग, सकाम भक्तीच्या पाठीमागं लागतात. म्हणून मुंबईमध्ये अनेक गुरु येतात, अनेक गुरु रेल्वेने आपल्या गावाला जातात, अनेक गुरु शिष्य करतात आणि ते वारकरी संप्रदायापासून लोकांना दूर नेतात. ते म्हणतात आम्हाला गुरु करा, तुम्हाला काय पाहिजे ते मिळेल. कोण ते गुरु म्हणतात. मग एक म्हणतंय नाही तुम्ही एक करा, शिवपुराण करा. मी भगवान शंकराच्या पिंडीवरती एक लोटा जल वाहा, एक लोटा जल सभी समस्या का हल. लोकांना असं वाटतं एक तांब्या पाणी वाहिलं म्हणजे आता आपल्याला मारुती भेटल्याशिवाय राहणार नाही. लोक धुम पडायला लागले तांब्याभर पाणी घेऊन. रात्रीच्या 12 वाजताही पाणी ओतायला लागले. सकाम भक्ती सांगितलं ना. तुम्हाला काय वाटतं कशाने बरं होईल, माझ्या मुलाबाळांचं कशाने बरं होईल, माझा प्रपंच कशाने चांगला होईल. मग ही लोक तुम्हाला नादी लावतात, फसवतात आणि फसल्यानंतर मग तुम्हाला वाईट वाटतं. मग म्हणता महाराज काय सांगावं, या महाराजांच्या नादी लागलो हे, त्यांनी आम्हाला फसवलं आणि तुमचं सर्व संपलं का मग आमच्याकडे येतात. मग असा समाज, मला असं वाटतं मुंबईतला समाज, व्यस्त समाज तुकोबाऱ्यांकडे गेला असेल. आणि तो तुकोबाऱ्यांना म्हणत असेल महाराज या महाराजांनी असं सांगितलं, त्यांनी तसं सांगितलं, पण आम्हालाही असं वाटतं आम्ही जे साधन करतो ते साधन योग्य आहे का चुकीचं आहे हे आम्हालाही समजत नाही. आम्ही साधन तर करतो, आम्हाला आमचं साध्य प्राप्त होत नाही, आमच्या इच्छा पूर्ण होत नाही. महाराज सांगा ना याच्याकरता काय करावं. तुकोबाराय म्हणले मी सांगतो ते करा. अभंगाच्या होय होय वार करी, 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 होय होय वार करी. पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे पंढरी, काय करावी साधने, काय करावी साधने, पाये पंढरी, पाये पाये रे पंढरी, काय करावी साधने, काय करावी. मी बोलत नाही, जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय भक्ती संप्रदायाचे कळस आहेत. ज्ञानोबारांनी पाया तयार केला, मला पुढे जायचंय. होय होय वारकरी. वारकरी शब्दामध्ये काय महत्व आहे, वारकऱ्यामध्ये काय ताकद आहे. तुम्हाला एकच श्लोक सांगू मी. वारनाथ वार यंते भयम काल कहा,
जो वारी करतो त्याच्यावरती काळ सुद्धा चाल करत नाही. वारकरी काळावर मात करतो. विठाला विठाला जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जगा काळ खाये आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता आम्ही माता दिला पाय, 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 आम्ही माता दिला पाय. तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबारायांचं प्रमाण असत्य होऊ शकत नाही. बोलू नका, झालंय. असत्य होऊ शकत नाही. वारकरी किती मोठा आहे तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मला सेवा संपवायची. जगद्गुरु तुकोबारायांचा चतुशताब्दी महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर संपन्न होत होता. प्रत्येक ठिकाणी तुकोबारायांचा चतुशताब्दी महोत्सव महाराष्ट्रभर सुरू होता. तेव्हा या देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या. अनेक राजकीय माणसं दिल्लीला गेले, अनेक मंत्री झाले, पण कुणालाही तुकाराम महाराज नाही आठवले. पण जगाच्या पाठीवरती देशातली अशी एक प्रतिभा संपन्न मुक्ताईसारखी माझी स्त्री मुंबई दिल्लीला गेली. त्या स्त्रीला राष्ट्रपती पदाची निवड झाल्यानंतर तिनं राष्ट्रपती भवनामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची अभंगाने शपथ घेतली. जे का रंजले गांधले त्याशी म्हणे जो आपुले, तो अभंग राष्ट्रपती भवनामध्ये माझ्या तुकोबारायांच्या अभंगाचा आवाज घुमला. त्या दिवशी असं वाटलं कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. जीवनामध्ये आम्ही चाललो ते वेगळ्या मार्गाने नाही, आम्ही चांगल्या मार्गाने चाललो. आमचा सरळ मार्ग आहे. अभंग झाल्यानंतर ही वारकऱ्यामध्ये बातमी आली. आंधळे बाबा पंढरपूरला बातमी आली. आणि पंढरपूरला वारकरी शिक्षण संस्था, जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्वर्यू कीर्तनकारांची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये गुरुवारी पांडुरंग बाबा, गुरुवारी मारुती बाबा, शांती ब्रह्म, पंडा तात्या, सर्व असणारी मंडळी त्या ठिकाणी होती. त्यांनी सांगितलं राष्ट्रपतींनी तुकोबारायांच्या अभंगाचा उच्चार राष्ट्रपती भवनामध्ये केला. वारकऱ्यांना खूप आनंद वाटला. कृपया शांतता राखा. थोडा वेळ बोलू नका. आपसामध्ये कीर्तन चालू आहे. विक्षेप नका करू. थोडा वेळ. आनंद झाला. वारकरी म्हटले वारकऱ्यांच्या वतीने राष्ट्रपतींचा सत्कार केला पाहिजे. आणि सर्वांनी सत्कार करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. जिथं कठीण काम असतं ना तिथं माझा बळी असतोय. पाकिटाला माझा बळी नसतोय. सत्कार करायची जबाबदारी टाकली. मी त्यांची पहिली भेट नाशिक गोल्फ मैदानला. मी गेलो. पांडुरंगाचा फोटो, इकडून ज्ञानोबारायांचा फोटो, इकडून तुकोबारायांचा फोटो घेऊन गेलो. त्यांचे पती माझ्या अतिशय जवळचे असल्यामुळे मला अपॉइंटमेंट मिळाली. पण साधन काही नाही, वेळेवर पोहोचलो नाही. वेळेवर न पोहोचल्यामुळे माझी अपॉइंटमेंटची वेळ संपली. पुन्हा सिक्युरिटी आज सोडायला तयार. 4 वाजेपर्यंत मी तिथं थांबलोय. शेवटी मी निरोप दिला आतमध्ये एका मित्राला. तुम्ही एक सांगा का रामेश्वर शास्त्री गेटवरती उभे आहेत.
राष्ट्रपतींचे पती देवीसिंग शेखावत त्यांनी ऐकलं. राष्ट्रपतीचे पती माझ्याकडे निघाले, PS जाधव माझ्याकडे निघाले. शास्त्री महाराज 4 तासापासून जर गेटवरती उभे आहेत, मला घेण्याकरता आले. महाराज ज्यांनी मला अडवलं होतं ना, ते म्हटले आपली ड्युटी गेली, संपली, आता आपली नोकरी गेली. पण मी म्हटलं मी वारकरी आहे, मी कोणाच्याही पोटावरती लात मारणारा नाही आहे, मी तोडणारा नाही आहे, मी जोडणारा आहे, मी दुःख देणारा नाही आहे, मी जगाला सुखी पाहणार आहे. मी ज्ञानोबारायांचा पाईक आहे. मला निस्ता जग नव्हे, निस्ता महाराष्ट्र नव्हे, आनंदे भरीन तिन्ही लोकी, अवघाची संसार सुखाचा करीन, आणि आनंदे भरीन तिन्ही लोकी, या असणाऱ्या संप्रदायाचा मी आहे. आतमध्ये नेलं मला. राष्ट्रपतींची भेट झाली, चर्चा झाली. शेवटी नमस्कार करून निघालो असताना राष्ट्रपतीला नमस्कार केला. राष्ट्रपती प्रतिभाताईंनी काय म्हणावं, महाराज हात जोडण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, हात जोडण्याचा अधिकार आम्हाला आहे, आणि आशीर्वाद देण्याचा अधिकार तुम्हाला आहे. का? तुम्ही हात भजन करणारे आहात, तुमचे हात, तुम्ही पंढरपूरचे वारकरी आहात. वारकरी राष्ट्रपतीपेक्षा मोठा आहे, वारकरी पंतप्रधानापेक्षा मोठा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अरे तुझ्या इच्छा व्हायच्या असतील, प्राप्त व्हायच्या असतील ना, तुला जर सर्व कामना पूर्ण करायच्या असतील ना, याला एकच काम, होय होय वारकरी. महाराज वारकरी हो, पण कुठला वारकरी हो? पंढरपूरचाच वारकरी असतो. कुठला वारकरी असतो? पंढरपूरचा. पण वाडीला जा, तुम्हाला अजून एक सांगतो, जो दशमीला जातो तो वारकरी, जो एकादशीला जातो तो माळकरी, आणि जो द्वादशीला जातो ना तो भिकारी. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पण पंढरपुरामध्ये सर्व पालख्या दशमीला पोहोचतात, एकादशीला नाही. महाराज वारकरी हो, वारी करू, पंढरपूरची वारी कर. अरे पंढरपूरचं महात्म्य तुला माहित नाही. ऐशी चंद्रभागा, ऐशे भीमातीर, उदंड पाहिले, उदंड ऐकिले, क्षेत्र महिमे. ऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे सांगा. अरे असा देव नाही, असं पंढरपूर नाही, आणि अशी चंद्रभागा नाही. म्हणून तुला सांगतो, पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे. पाहे पाहे पंढरी, पाहे पाहे पंढरी. का रे माझा पाठिंबा काढला? तुकोबाराय म्हणतात, आपल्याला खूप बोलता येईल अभंगावरती. अभंगावर खूप बोलण्यासारखं आहे, पण आपला पुढं सोहळा आहे, आणि पुढं पुरस्कार वितरण सोहळा आहे. आजपर्यंत अनेक महाराज मंडळींना या ठिकाणी आपण वारकरी रत्न पुरस्कार दिला आहे. या समितीच्या माध्यमातून वारकरी रत्न पुरस्कार अनेक महाराज मंडळींना दिला, म्हणजे आपण त्यांच्यावरती उपकार केले असं नव्हे. ते एवढे मोठे साधना संपन्न तपस्वी महाराज ज्यावरती आपल्या सोहळ्यामध्ये आले, त्यांचा आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळाला. त्या आशीर्वादाचं फळ आहे. आपण खूप काम केले या सोहळ्याच्या माध्यमातून. मला ते सांगण्याकरता वेळ नाही.
म्हणून एक करा. तुमच्या माझ्या भाग्याने एकादशी आली. जोरात जोरात टाळी. आणि आज खरोखर एकादशीचा वारीचा आनंद आहे. जे काही मंडळी महिन्याची वारी करण्याकरता सोडून गेले असतील त्यांना सुद्धा वाईट वाटेल का रे, पंढरपूर आम्ही मुंबई सोडून आलो, पण खरं तर मुंबईमध्येच पंढरी आली होती. अरे मुंबईमध्ये पंढरी होती, आम्ही पंढरपूर सोडून आलो. असा संपूर्ण सोहळ्यात काय करावी साधने फळ वगैची तेने ढोबार कुमाई मुबार कुमाई मुबार कुमाई मुबार टाळी वाजवा, टाळी भजन करा. मुबार कुमाई मुबार कुमाई मुबार कुमाई मुबार कुमाई मुबार कुमारी मुबार कुमारी मुबार कुमार मुबार कुमार मुबार कुमार मुबार कुमारी मुबार कुमारी मुबार कुमारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माझ्या सेवेची वेळ संपलेली आहे. मला जी वेळ दिली होती त्या वेळेमध्ये मी माझी सेवा समाप्त केलेली आहे. मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने सर्वांचे आभार मानतोय. आभार मानणेही गरजेचं आहे. तुम्ही सर्व मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी होता. हे ज्ञानोबा तुकोबाराचं वैभव जगापर्यंत नेण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आपण या सोहळ्यामध्ये जे पुरस्कार देत असतो, एक वारकरी रत्न पुरस्कार, ज्या हैबतराव बाबांनी माऊलीचा सोहळा सुरू केला तो हैबतराव बाबांचा वारकरी सेवाभूषण पुरस्कार आणि दैनिक सामनाचा समाज प्रबोधन पुरस्कार. आज ज्यांना वारकरी सेवाभूषण पुरस्कार आपण देण्याचं सर्व समितीने ठरवलं ते विदर्भाचं वैभव आमचे वासुदेव महाराज मल्ले या ठिकाणी आले. टाळ्या वाजवा. यांचं फार मोठं काम आहे. यावर्षीचा वारकरी रत्न पुरस्कार हरिभक्तीपरायण आचार विचार संपन्न तुळशीराम महाराज सरकटे यांना देणार आहे. सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि दैनिक सामनाचा समाज प्रबोधन पुरस्कार हरिभक्तीपरायण आदरणीय हे मराठवाड्याचं वैभव आमचे नवनाथ महाराज आंधळे यांना आपण देणार आहोत. दैनिक सामनाच्या वतीने म्हणजे आपण म्हणजे सामनाचे मॅनेजिंग डायरेक्टर दिलीप दीपकजी शिंदे. म्हणून मी पुनश्च सर्वांचे आभार मानतो. प्रभू रामचंद्र मंदिर ट्रस्ट जे आहे ना, या ट्रस्टनी सुरुवातीपासून सहकार्य केलं. हे सर्व कॉटन ग्रीनचे कामगार वारकरी होते, आपल्याबरोबर होते. त्यांच्या माध्यमातून हा सोहळा सुरू झाला. पूर्वीचे असणारे ट्रस्टी, नंतर आता बाबासाहेब मिसाळ सर्व असणारे ट्रस्टी, त्यांचे आभार मानतो. हा सोहळा वडाळा विठ्ठल मंदिरला जातोय. त्या वडाळा विठ्ठल मंदिरचे ट्रस्टी आपल्याला सहकार्य करतात. ते प्रति पंढरपूर आहे, त्या ठिकाणी आपण पालखी घेऊन जातो, पांडुरंगाला घेऊन जातो, तेही सहकार्य करतात. डिपार्टमेंटची मंडळी सहकार्य करतात. अनेक मान्यवर सहकार्य करतात. अनेक वारकरी सहकार्य करतात. मी संस्थापक या नात्याने त्यांचे आभार मानणे हे माझं कर्तव्य आहे. माझी सेवा संपलेली आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले
केलेले पुरे वेडे वाकोडे उतरे करा क्षमा अपराध महाराज जागेवर 2 मिनिटं बघायचं आहे. नाही विचारिला कारम्या फुला करा क्षमाप कोणी उठू नका तुका म्हणे ज्ञानेश्वराचा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव एक मिनिट थांबा फक्त तुकाराम तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज प्रभू रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान सद्गुरु जोग महाराज जय हो. फक्त 2 मिनिटं गडबड कोणी करू नका फक्त 1 मिनिटं घेणार